संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच शिजला होता। सुरेश धस यांचा पुण्यातल्या सभेत गंभीर आरोप। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढता येत नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा असा मुख्यमंत्र्यांना सल्ला। पुण्यात सरपंच हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा जन आक्रोश मोर्चाचा सभेनं समारोप। पृथ्वीराज चव्हाण, मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासह रोहित पवार सहभागी। लोकप्रिय सरपंचाची हत्या झाली आहे, आम्हाला नीट तपास करू द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधक आणि मोर्चेकऱ्यांना आवाहन। पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळाल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा आरोप। कराडला नमस्कार करणारे अधिकारी चौकशी करणार का, दमानी यांचा सवाल। अकोल्याच्या अशोक वाटिका चौकात 3 वाहनांचा विचित्र अपघात। कंटेनर कार आणि दुचाकी एकमेकांवर आदळल्या, 2 जण गंभीर जखमी। मतदिलीत म्हणजे माझे मालक झाला नाही, अजित पवारांनी बारामतीच्या मतदारांना सुनावलं। परदेश दौऱ्याहून परत येताच पुणे जिल्ह्याचा झंझावाती दौरा। घोषणेला 3 महिने झाले पण मराठीला अभिजात दर्जा देणारा सरकारी आदेशच नाही। श्रीपाद जोशींकडून पोलखोल, संजय राऊतांची ही टीका। मुख्यमंत्री म्हणतात विरोधक माहिती न घेता बोलतात। शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, राज्यातले सारे भिकारी शिर्डीत गोळा झाले। माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान। देशभरातून लोक येऊन फुकट जेवतात अशी मुक्ताफळं। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची कबुली। महिला सरकारवर नाराज होतील, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर काम झालं म्हणून बहिणींचे पैसे परत घेतायत, संजय राऊतांचा हल्लाबोल। दिल्लीतल्या मेट्रोच्या 4थ्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। भारतामध्ये आता मेट्रो 1000 किलोमीटरचं जाळं, जगातला 3रा मोठा देश बनण्याचा भारताला मान। पोरबंदरमध्ये तटरक्षक दलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरला अपघात, 3घांचा मृत्यू। कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरमधून निघाले धुराचे लोक। भारतानं 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली। सिडनीच्या 5व्या कसोटीत ऑस्ट्रेलिया 6 विकेट्सनी विजयी। मालिका गमावल्यानंतर सिनियर खेळाडूंवर चहूबाजूंनी टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।